नमस्कार. JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 आपण पाहत आहोत. त्यामध्ये आपण आतापर्यंत 1 ते 5 कलम पाहिलेले आहेत आणि आज आपण कलम नंबर 6 आणि कलम नंबर 7 या दोन कलमांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, MIDC ची 2023 ची जी भरती आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला खूप सगळ्या पोस्टसाठी MIDC चे जे नियम आहेत त्याच्यावरती तुम्हाला 20 मार्काला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि आपण त्या 20 मार्कांची जी तयारी आहे ती तयारी या आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून करून घेत आहोत. त्यासाठी तुम्हाला रोज संध्याकाळी याबाबतचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी कलमांबाबतचा ठीक 6 वाजता आपल्या या YouTube चॅनलवरती अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहायचा आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही डाउट्स असतील तर ते तुम्ही डाउट्स मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. आपले जे 20 मार्क जे असणार आहेत ते 20 मार्कांची तुमची जी परफेक्ट तयारी असणार आहे ती आपल्या या चॅनलवरती करून घेतली जाणार आहे. त्यासाठी अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, म्हणजे रोजचे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, न चुकता बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. चला आजच्या आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. कलम 6 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहायचं आहे. कलम 6 जे आहे ते कलम आहे पदावधी व सदस्यांच्या सेवेच्या शर्ती यासाठीचं हे कलम आहे. यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत ते आपण पाहूया. त्या अगोदर आपण पाहूया की या कलमामध्ये आपल्याला म्हटलेलं काय आहे किंवा या कलमांमध्ये काय काय नियम दिलेले आहेत ते सविस्तर जाणून घेऊया. पहा, पहिला जो खंड आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कलम 4 जे आहे, कलम 4 चे जे खंड ई किंवा एच जे आहेत त्याच्या अन्वये नामनिर्देशित केलेल्या मंडळाच्या प्रत्येक सदस्य त्याचा पदावधी राज्य शासनाने आधीच समाप्त केला नसेल तर त्याच्या नामनिर्देशनाच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या मुदतीसाठी पद धारण करील असं म्हटलेलं आहे. इथे तुम्हाला थोडक्यात काय लक्षात घ्यायचं आहे की जो सदस्य असणार आहे की जो कलम 4 आहे, कलम 4 मध्ये खंड ई आणि एच जे दिलेले आहेत, जे सदस्य होण्यासाठी पात्र व्यक्ती असणार आहेत त्यांच्यासाठीचे, त्यामध्ये ज्यांनी सदस्यत्व त्यामध्ये ज्यांनी सदस्यत्व घेतलेलं आहे अशी व्यक्ती किती वर्षासाठी सदस्य म्हणून राहू शकते, तर 3 वर्षासाठी इथं सदस्य म्हणून राहणार आहे. जर राज्य शासनाने त्यांचे जे सदस्यत्व आहे ते सदस्यत्व मध्येच कॅन्सल नाही केलं तर त्यांचं जे सदस्यत्व असणार आहे ते 3 वर्षासाठी असणार आहेत आणि ते कधीपासून, त्यांच्या नामनिर्देशनाच्या दिनांकापासून, की त्यांचं जेव्हा नामनिर्देशन झालं असेल किंवा त्यांचं सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली असेल त्या नियुक्तीच्या तारखेपासून 3 वर्षाच्या मुदतीपर्यंत ते सदस्य म्हणून पद धारण करू शकतात. इथं लक्षात काय घ्यायचंय तर 3 वर्ष सदस्याची मुदत असते. याबाबत तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो की महामंडळाच्या सदस्याची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना किती वर्षाची पद धारण करण्यासाठीची मुदत असते, तर ती मुदत 3 वर्ष असते. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. पुढचं काय म्हटलेलं आहे खंड बघूया आपण. त्याच्यामध्ये कलम 6 मधला खंड बी मध्ये काय म्हटलेलं आहे पहा इथं, की कोणत्याही अशा सदस्याचा पदावधी पूर्ण झाल्यामुळे किंवा पदावधी आधीच समाप्त करण्यात आल्यामुळे त्याचे पद रिकामे झाल्यास कलम 9 च्या तरतुदीनुसार ते पद भरण्यात येईल असं म्हटलेलं आहे. जर समजा एखाद्या सदस्याचे जे पद आहे ते मध्येच रद्द केलं असेल तर त्या सदस्याच्या जागी पुन्हा पद भरण्याचा अधिकार कलम 9 च्या तरतुदीनुसार करण्यात आलेला आहे. ते पुन्हा पद भरलं जाऊ शकतं 3 वर्षाच्या आत ते पद रिक्त झालं तर. ते कोणत्याही कारणाने इथं रिक्त होऊ द्या, जर ते पद रिक्त झालं तर ते पद नव्याने पुन्हा भरता येतं. त्याचा जो पदावधीचा काल असणार आहे तो काळ 3 वर्षच असणार आहे त्याच्या पद नियुक्तीच्या दिनांकापासून. आता खंड 2 मध्ये काय म्हटलेलं आहे पहा, कलम 4 हे खंड सी किंवा आय अन्वये नामनिर्देशित केलेल्या महामंडळाच्या सदस्यांना विहित करण्यात येईल ते वेतन व भत्ते मिळण्याचा हक्क असेल. इथं
काय म्हटलेलं आहे की ज्यांना महामंडळाचे सदस्य मिळालेला आहे अशा व्यक्तींना वेतन आणि भत्ते मिळण्याचा अधिकार इथं देण्यात आलेला आहे कलम 6 खंड 2च्या अनुषंगाने। त्याच्यानंतर आणखीन काय पुढे म्हटलेलं आहे पहा, इथं लक्ष देऊन पहा। अशा सदस्यांपैकी कोणत्याही एका किंवा अनेक सदस्यास त्याने किंवा त्यांनी करणे आवश्यक असलेल्या अतिरिक्त किंवा खास सेवेबद्दल राज्य शासन ठरवून देईल असे वाजवी जादा परिश्रम देता येईल। म्हणजे त्यांना जे काही नेमून दिलेलं काम आहे त्याच्या व्यतिरिक्त जरी जादा त्यांना काम दिलं तरी त्यांना जादा वाजवी परिश्रम इथं देण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। हेही तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे की त्यांना वेतन किंवा भत्ते जे आहेत ते भत्ते मिळवण्याचा अधिकार आहे की जो महामंडळाचा सदस्य असेल त्यांना इथं त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सेवा प्रदान करायची नाहीये। ती जी काही सेवा देणार आहेत महामंडळासाठी सदस्य त्या सदस्यांना त्यांचे भत्ते किंवा वेतन हे मिळणार आहे। पहा पुढचा खंड काय आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे। 3 नंबरचा कलम 6 मधील 3 नंबरचा जो खंड आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा। कलम 4च्या खंड DEFG किंवा H अन्वये पद धारण करणाऱ्या महामंडळाचे सदस्य महामंडळाच्या किंवा त्यांच्या खालील कोणत्याही समितीच्या किंवा महामंडळाने अथवा महामंडळासाठी हाती घेतलेल्या कामाच्या संबंधात नेमलेल्या समितींच्या सभांना उपस्थित राहण्यास लागलेला वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी प्रयोजनासाठी विहित करण्यात येईल असे मानधन किंवा पूरक भत्ता मिळवण्याचा हक्कदार असतील। म्हणजे पहा की जर महामंडळाने काही प्रोजेक्ट हाती घेतले किंवा त्यांच्या वेगवेगळ्या सभा होणार आहेत त्या सभेसाठी उपस्थित ज्या वेळेला सदस्यांना राहावं लागणार आहे त्यावेळेला त्या सदस्यांना वेगवेगळे जे भत्ते आहेत येण्या जाण्याचा भत्ता असेल किंवा आणखीन काही भत्ते असतील तर ते भत्ते इथं त्या सदस्यांना देण्याचा हक्क किंवा मानधन कलम 6 मध्ये खंड 3 नुसार देण्यात आलेला आहे की त्यांना सदस्यांना पेमेंट ही भेटणार आहे किंवा वेतनही मिळणार आहे। त्याचबरोबर त्यांना अन्य काही सभेसाठी उपस्थित राहावं लागलं तर त्या सभेचेही मानधन त्यांना देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर 4 मध्ये काय म्हटलेलं आहे पहा। 4 खंड कलम 6 खंड क्रमांक 4 त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा इथं। ज्या कोणत्याही व्यक्तीस एका किंवा अधिक प्रसंगी सदस्य म्हणून नामनिर्दिष्ट करण्यात आले असेल त्या व्यक्तीस अपात्र ठरवण्यात आले नसेल तर तो पुन्हा नामनिर्दिष्ट केला जाण्यास पात्र असेल। म्हणजे पहा इथं काय म्हटलेलं आहे की कोणतीही एखादी व्यक्ती एक किंवा अधिक प्रसंगी किंवा एक किंवा त्यापेक्षा जास्त कमिटीमध्ये नामनिर्देशित केले असेल आणि त्यांना त्या ठिकाणी अपात्र केले नसेल तर ते पुन्हा त्या पदासाठी नामनिर्देशित करण्यास पात्र ठरणार आहेत। जर त्यांना काय केलं नसेल तर अपात्र ठरवलं नसेल तर म्हणजे एक सदस्य पुन्हा एकदा त्याच समितीवरती सदस्य म्हणून नामनिर्देशित केलं जाऊ शकतं किंवा त्याची निवड केली जाऊ शकते हे या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि जे 5वं जे खंड आहे कलम 6 मधलं त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा। एखादी व्यक्ती कोणतेही पद धारण करीत असल्यामुळे महामंडळाची सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आली असेल किंवा सदस्य झाली असेल त्या बाबतीत ती या अधिनियमात काही अंतर्भूत असेल तरी तिने ते पद धारण करण्याचे बंद होताच महामंडळाची सदस्य असण्याचेही बंद होईल। म्हणजे काय म्हटलेलं आहे पहा या कलमामध्ये की एखाद्या व्यक्तीने पद धारण केलेलं आहे महामंडळाचे सदस्य म्हणून किंवा नामनिर्देशित करण्यात आलेले आहे किंवा सदस्य झाले असेल त्या बाबतीत ती अधिनियम काही अंतर्भूत असेल तरी तिने ते पद धारण करण्याचे बंद होताच महामंडळाचे सदस्यत्वही बंद होते। म्हणजे की काही जबाबदारी दिली असेल महामंडळाची किंवा एखादं पद दिलं असेल तर ते पद संपुष्टात आल्यानंतर त्याचं जे काय महामंडळाचे जे सदस्यत्व आहे ते सदस्यत्वही काय होतं या ठिकाणी त्याचं संपुष्टात येतं। त्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी संपल्यानंतर। इथं लक्षात आले का तुम्हाला 6 नंबरचं कलम। 6 नंबरच्या कलमामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे। 6 नंबरचं कलम कशासाठी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की सदस्यांना देणारे भत्ते
किंवा सदस्यांना देणारा वेतन, त्याचबरोबर सदस्य होण्यासाठी अपात्र किंवा जे काही सदस्य होणार आहेत त्यांचा पदावधी किंवा त्या सदस्यांच्या सेवा शर्ती काय असणार आहेत, त्यांनी कोणत्या सेवा दिल्या पाहिजेत या संबंधीची माहिती आहे ती कलम 6 मध्ये दिलेली आहे। या बाबतीत तुम्हाला कलम 6 मध्ये कोणकोणत्या सेवा दिल्या जातात किंवा कलम 6 नुसार सदस्यांचे सभासदत्व कधी रद्द केले जाते, जर समजा एखाद्या सभासदाचे सदस्यत्व रद्द झाले तर त्याच्या जागी पुन्हा नव्याने सभासद भरले जातात का, याबाबत तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाऊ शकणार आहेत। त्यासाठी तुम्हाला हे दोन्ही प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला सभासदांचे जे मानधन आहे त्या बाबतीतही या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात, तेही तुम्हाला इथं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर महामंडळाच्या ज्या सभा होणार आहेत त्याबाबतचं कलम 7 आहे। आपल्याला आता कलम कोणतं पाहायचं आहे, 7 नंबरचं कलम पाहायचं आहे की ज्याच्यामध्ये महामंडळाच्या ज्या सभा आहेत किंवा ज्या महामंडळाच्या मीटिंग होतात त्याबाबतची माहिती काय आहे आपल्याला इथं 7 नंबरच्या कलमामध्ये पाहायचं आहे। पहा 7 नंबर कलम, कलम नंबर 7 खंड 1 यामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया आपण। या अधिनियमान्वये केलेल्या विनिमयाद्वारे तरतूद करण्यात येईल त्यावेळी आणि त्या ठिकाणी महामंडळाच्या सभा भरवण्यात येतील आणि पोट कलम 2 च्या विनिमयाद्वारे कार्यपद्धती विषयक जे नियम ठरवून देण्यात आले असतील त्या नियमांचे अशा सभात पालन करण्यात येईल। पहा महामंडळाच्या ज्या सभा आहेत त्या सभा ज्या ठिकाणी ठरवून दिलेल्या असणार आहेत आणि त्या सभेसाठीचे जे काही नियम आहेत पोट कलम 2 नुसार त्यामध्ये त्या नियमांचे सर्व पालन करून ज्या सभा आहेत त्या सभा ठरलेल्या ठिकाणी व्यवस्थित रीतीने पार पाडल्या जाणार आहेत किंवा त्या नियमांचे सर्व पालन करण्यात येणार आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे कलम 7 खंड 2 नुसार। त्याच्यानंतर 2 नंबर मध्ये काय म्हटलेलं आहे पाहायचं आहे। कलम 7 2 नंबर खंड मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे पाहूया आपण इथं। महामंडळाने किंवा त्यांच्या वतीने केलेल्या किंवा करावयाच्या योजलेल्या संविदेत, कर्जात, व्यवस्थेत किंवा प्रस्तावात ज्या कोणत्याही सदस्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असेल किंवा हित संबंध असेल त्या सदस्याने शक्य तितक्या लवकर आपल्या हित संबंधाच्या स्वरूपाबाबत मंडळाला माहिती दिली पाहिजे आणि इतर सदस्यांनी माहिती मिळवण्याच्या प्रयोजनाकरता त्यास उपस्थित राहण्याविषयी फरमावले नसेल तर त्या सदस्यास महामंडळाच्या कोणत्याही सभेत त्यावेळी अशा कोणत्याही संविदेच्या, कर्जाच्या, व्यवस्थेच्या किंवा प्रस्तावाच्या संबंधित चर्चा चालू असेल त्यावेळी तेथे हजर राहता येणार नाही। परंतु अशा रीतीने एक काम करूया आपण, राहता येणार नाही। आता आपल्याला काय करायचंय की जे काही सदस्य असणार आहेत त्या सदस्यांची जी नियुक्ती झाली असणार आहे पहा महामंडळाने ज्या काही योजना आखलेल्या आहेत किंवा जे काही कर्ज व्यवस्थेत किंवा प्रस्ताव मांडलेले आहेत त्या प्रस्तावात जर सदस्याचे काही हित संबंध असतील, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असतील हित संबंध, ते हित संबंध त्या सदस्याने लवकरात लवकर महामंडळाला काय करणं अपेक्षित आहे, सांगणं अपेक्षित आहे। माहिती दिली पाहिजे आणि इतर सदस्यांनी ती माहिती मिळवण्याच्या प्रयोजनाकरता त्यास उपस्थित राहायला सांगणं अतिशय गरजेचं आहे किंवा फरमावणं गरजेचं आहे। त्या सदस्याला त्या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगितलं नसेल तर त्या सदस्याला महामंडळाच्या कोणत्याही सभेत किंवा त्या ज्या काही कर्ज जे असणार आहेत त्या कर्जासंबंधित ज्या काही सभा होतील किंवा त्या प्रोजेक्ट संदर्भात ज्या काही सभा होतील त्या सभेत त्याला प्रत्यक्ष तिथं उपस्थित राहता येणार नाही किंवा हजर राहता येणार नाही असं म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे पाहूया, परंतु अशा रीतीने उपस्थित राहण्यास फरमावण्यात आलेल्या कोणत्याही सदस्यास अशा कोणत्याही संविदेच्या, कर्जाच्या, व्यवस्थेच्या किंवा प्रस्तावाच्या
संबंधात मतदान करता येणार नाही, त्याला याच्यामध्ये मतदानही करता येणार नाही, हे इथं दिलेलं आहे कलम 7 नुसार. परंतु एखाद्या सदस्यास अशा कोणत्याही संविदेशी, कर्जाशी, व्यवस्थेशी किंवा प्रस्तावाशी संबंधित असलेल्या कंपनीचा शेअर धारण केला आहे, केवळ याच कारणावरून त्या सदस्याचा त्यात उपरोक्त प्रमाणे संबंध किंवा हितसंबंध आहे असे समजण्यास येणार नाही. जर समजा एखाद्या सदस्याने त्या कंपनीचा शेअर्स खरेदी केला असेल तर त्याचे हितसंबंध त्या ठिकाणी आहेत असे समजण्यास येणार नाही, याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. जर समजा त्याने शेअर्स फक्त खरेदी केले असतील तर, किंवा अन्य मार्गाने त्याचे हितसंबंध असतील तरच ते ग्राह्य तिथं धरले जातील. शेअर्स असतील तर हितसंबंध त्या सदस्याचे ग्राह्य धरले जाणार नाहीत. थोडक्यात कलम 7 मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, की कलम 7 जे आहे ते महामंडळाच्या ज्या सभा आहेत त्या सभां बाबतीतचं कलम 7 आहे. त्याच्यामध्ये कोणाला सभेच्या ठिकाणी उपस्थित राहता येणार आहे, त्या ठिकाणी कोणाला सभेच्या ठिकाणी उपस्थित राहता येणार आहे, की जे महामंडळाचे सदस्य आहेत त्यांना जे काही सभा होणार आहे त्या ठिकाणी सभेस उपस्थित राहता येणार आहे. आणि खंड 2 मध्ये काय म्हटलेलं आहे, की जर समजा तुमचं एखाद्या कंपनीशी काही हितसंबंध असेल, की तिथं महामंडळ प्रोजेक्ट करत असेल तर ते हितसंबंध आपण लवकरात लवकर काय केलं पाहिजे, महामंडळाला सांगितले पाहिजे. जर असे हितसंबंध आपण लवकर महामंडळाला सांगितले नाही, किंवा महामंडळातील जे सदस्य आहेत त्यांनी जो कोणी सदस्य त्या ठिकाणी त्याचे हितसंबंध आहेत त्या सदस्याला आवर्जून सभेत उपस्थित राहण्यास सांगितलं नसेल तर तो सदस्य त्या ठिकाणी होणाऱ्या प्रस्ताव किंवा जे काही प्रोजेक्ट असणार आहेत किंवा जे काही कर्जाविषयक मीटिंग असणार आहेत त्या मीटिंगला उपस्थित राहू शकणार नाही असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, की जर त्या सदस्याने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असतील, की जिथं महामंडळ गुंतवणूक करते आहे असे जर शेअर्स खरेदी केले असतील तर ते हितसंबंध ग्राह्य धरले जाणार नाहीत, किंवा त्या ठिकाणी त्याचे हितसंबंध आहेत असे मानले जाणार नाहीत, असं या 6 नंबर जे आपलं 7 नंबरचं कलम आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच येणारे टेक्निकल व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.